मित्रांनो नमस्कार. पुणे महानगरपालिकेची ॲड आलेली हे आपल्याला माहिती आहे. तर त्या महानगरपालिकेच्या ॲडसाठी तसेच तलाठीसारख्या परीक्षांसाठी, सरळ सेवा परीक्षांसाठी विशेषतः जे काही प्रश्न असतात असे जवळजवळ 1000 ते 1500 प्रश्न मी या संपूर्ण सेशनमध्ये घेणार आहे. दररोज तुम्हाला एक एक व्हिडिओ मी अपलोड करत जाईन. संध्याकाळी साधारणतः 7 ते 8च्या सुमाराला दररोज एक व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला मिळेल. हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये प्रश्नाची उत्तरं सांगण्याबरोबरच तिथे त्या प्रश्नांचा काय नियम आहे, त्या ग्रामरचा कुठला नियम आहे का, किंवा एखादा शब्द असेल तर तो शब्द कसा लक्षात ठेवायचा, या प्रकारे सगळ्या प्रकारे मी इकडे सांगणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, लवकरच एक कोर्स चालवत आहे आणि हा कोर्स आहे तो अतिशय म्हणजे ज्यांना अजिबात इंग्रजी येत नाही त्यांच्यासाठी मी एक कोर्स लॉन्च करत आहे. ह्या कोर्समध्ये साधारणतः प्रत्येक लेक्चर हे साधारणतः 35 ते 40 मिनिटाचं होईल. हे लेक्चर तुम्ही करा. सर्वसाधारणतः 45 लेक्चरमध्ये याच्यामध्ये मी सगळं बेसिक इंग्लिश शिकवणार आहे की जे तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहे. म्हणजे ज्या काही सरळ सेवा असतात त्या सगळ्या सरळ सेवेसाठी तुम्हाला ह्याचा अर्थातच खूपच उपयोग होईल. मित्रांनो, द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे माझं पुस्तक घ्या आणि त्याचबरोबर मी जे काही त्या लेक्चरमध्ये सांगेन त्याचा फक्त व्यवस्थित अभ्यास करा. असं जर केलं तर तुम्हाला तिकडे जास्तीत जास्त मार्क्स मिळतील, एवढंच मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आजपासून आपण हे चालू करणार आहोत आणि ते चालू करण्याच्या पूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक सांगावंसं वाटतं आणि ते म्हणजे आपलं एक ॲप आहे आणि त्या ॲपचं नाव आहे सुदेश वेलापुरेज द मास्टर की टू इंग्लिश. असं गुगल प्ले स्टोअरवरती आपलं ॲप आहे, ते डाउनलोड करा. तुम्हाला त्याच्यावरती एक नवीन खास सरळ सेवेसाठी आणि ज्या या सोप्या पद्धतीच्या परीक्षा असतात त्यांच्यासाठी मी खास एक इंग्लिशचा कोर्स लॉन्च केलेला आहे. तो तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल. तर त्या कोर्समध्ये त्याची फी सुद्धा फक्त 500 रुपये आहे आणि त्याच्यामधले जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला अनलिमिटेड टाइम्स पाहता येतील. तर मित्रांनो, हे ॲप डाउनलोड करा आणि त्याचबरोबर तिथे तो कोर्स जरूर जॉईन करा. आणि दररोज मी तुम्हाला काही प्रश्न त्याची प्रॅक्टिस इकडे घेणार आहे आणि त्या प्रॅक्टिस बरोबरच इथे तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं आलंय हेही समजावून देणार आहे की जेणेकरून तुम्ही जे काही शिकत आहात किंवा शिकलेला आहात त्याचा तुम्हाला उपयोग प्रश्नांमध्ये कसा करायचा असतो हे समजेल. एक्सप्लेनेशन देत असताना मी प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला अशा प्रकारे देणार आहे की तुम्हाला तुमचं ग्रामरचं पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल त्याच्यामध्ये. त्याचबरोबर प्रश्नाची उत्तरं काढत असताना कोणते टेक्निक्स वापरायचे असतात, कुठल्या युक्त्या वापरायच्या असतात आणि कशा प्रकारे एलिमिनेशन पद्धत वापरायची असते आणि कशा प्रकारे लवकरात लवकर प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं हेही तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज पहिले 25 प्रश्न मी मुद्दामून घेत आहेत आणि ते पण रिसेंट झालेल्या तलाठीच्या प्रश्नपत्रिकेमधले घेतलेले आहेत. तर आज आपण बघूया ती एक प्रश्नपत्रिका. त्याच्यानंतर मात्र मी दररोज असे तुम्हाला 15-15 प्रश्न हे दररोज सरावासाठी घेणार आहे. ओके, तर चला बघूया. सगळ्यात पहिल्यांदा हे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा डायरेक्ट गुगल स्टोअरवरती तुम्ही नुसतं सुदेश वेळापुरे जरी टाकलं तरी सुद्धा तुम्हाला त्या ॲप डायरेक्ट दिसेल. तर तेवढं ॲप निश्चित डाउनलोड करून घ्या. नाव आहे द मास्टर की टू इंग्लिश. ओके, तर मित्रांनो, आज आपण सुरुवातीला 25 प्रश्न बघणार आहोत आणि त्याचा सराव तुम्हाला आता दररोज येणार आहे यूट्यूबवरती. आजपासून तुम्हाला 1000 ते 1500 प्रश्न हे मी तुम्हाला आजपासून घेणार आहे की 1000 ते 1500 प्रश्न तरी तुमचे होऊन जातील एवढी मी प्रॅक्टिस इकडे घेणार आहे. एवढी प्रॅक्टिस मोर दॅन सफिशियंट आहे. तर हे आहे आपलं ॲप सुदेश वेलापुरे द मास्टर की टू इंग्लिश बेसिक टू ॲडव्हान्स. याच्यावरती नवीन कोर्स लॉन्च होतोय. तो कोर्स अवश्य सगळ्यांनी घ्या. ओके, तर हे आपलं आहे ॲप आणि आज आज याचं जवळजवळ 1000 क्वेश्चन्स मी जो तुम्हाला आता सांगितलं ते घेणार आहे आणि याच्यामध्ये हे सगळं प्रॅक्टिस सेशन असणार आहे आणि हे बाय आणि विथ सुदेश सर. म्हणजे मी ह्याच्यामध्ये काही प्रश्न टाकणार आहेत स्वतः फ्रेम करून, शिवाय काही प्रश्न तुम्हाला जे आहेत की ते तुम्हाला समजणार नाहीत आणि त्याच्यावरती एक्सप्लेनेशन काय असेही प्रश्न. त्यामुळे आपण या संपूर्ण सेशनमध्ये असे जवळजवळ 1000 ते 1500 प्रश्न घेणार आहोत. ओके, तर आज आपण बघूया पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिल्या प्रश्नामध्ये इथे तुम्हाला काय दिसतंय ते बघा. तर मित्रांनो, हा पहिला प्रश्न आहे. हा प्रश्न बघा.
काय आहे ते? फिल इन द गॅप विथ प्रॉपर वर्ड. फिल इन द गॅपचा अर्थ तर तुम्हाला समजतो, म्हणजेच फिल इन द ब्लँक आहे, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये प्रॉपर वर्ड जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे. आणि प्रश्न काय आहे बघा, दिस हँड रायटिंग म्हणजे हे हस्ताक्षर वॉज नॉट, काय नाहीये, काय नव्हतं ते हँड रायटिंग, सो आय कुड नॉट रीड हिज नोट, म्हणजे त्याचा नोट मी वाचू शकलो नाही. आणि इकडे काय दिलंय, दिस हँड रायटिंग वॉज नॉट, काय ते आपल्याला द्यायचंय. म्हणजे हे जे हस्ताक्षर होतं ते ह्याच्यामधलं काय आहे की म्हणून मी ते त्याची नोट वाचू शकलो नाही. मग आता इथे बघा, तुम्हाला सगळ्या शब्दांचे अर्थ मोस्टली माहीत असतील, नसले माहीत असेल तरी लक्षात ठेवा. लेजिबल म्हणजे ज्याला आपण सुवाच्य असं म्हणतो, वाचता येण्यासारखं, तर त्याला लेजिबल असं म्हणतात. बॅड म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, बॅड म्हणजे वाईट, पण इंग्लिशमध्ये अक्षर वाईट आणि चांगलं याचा अर्थ ते बॅड आणि गुड नसतं, तर त्याला लेजिबल आणि इलेजिबल असं म्हटलं जातं. त्यामुळे इकडे बॅड चालणार नाहीये. फ्लुएंट म्हणजे सफाईदार, बोलणं सफाईदार असतं, लिहिणं सफाईदार असतं, म्हणजे एका फ्लोमध्ये लिहिणं असतं, त्यामुळे तिथे फ्लुएंट पण चालणार नाहीये. आणि ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ, याचा तर काही संबंध नाही. असे फसवण्यासारखी अशी काही शब्द टाकत असतात. तर याच्यामध्ये दिस हँड रायटिंग वॉज नॉट लेजिबल हे तुमचं उत्तर येणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपलं उत्तर येणार आहे ते हे येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, राईट सिनॉनिम ऑफ ॲफ्लुएंट. सिनॉनिम म्हणजे अर्थात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, समानार्थी शब्द. ॲफ्लुएंट इंग्लिशमध्ये ना दोन खूप कन्फ्युजिंग शब्द आहेत, एक ॲफ्लुएंट आहे आणि एक एफ्लुएंट आहे. एफ्लुएंट म्हणजे कारखान्याचा, जिथून ना तुम्हाला माहिती आहे कारखान्याचं जे बाहेर जे सगळं पाणी पडतं, केमिकल वगैरे मिश्रित वगैरे असतं ना, ते जे बाहेर पडतं त्याला एफ्लुएंट असं म्हणतात. आणि त्याचं स्पेलिंग आहे ना ते EFF आहे, एफ्लुएंट. त्यामुळे हा शब्द आहे ना, जे कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा विचारतात, त्यामुळे हाही लक्षात ठेवा. आणि ॲफ्लुएंट ह्याचा जो अर्थ आहे, हे ॲफ्लुएंट आहे, एफ्लुएंट आहे, बरोबर आहे. या ॲफ्लुएंटचा अर्थ आहे गर्भश्रीमंत असे जे असतात ना त्याला ॲफ्लुएंट असं म्हणतात. ओके, हा नेहमी वापरला जाणारा शब्द आणि विचारला जाणारा शब्द आहे, त्यामुळे तोही नीट लक्षात ठेवा. तर आपल्याला इथे विचारलंय सिनॉनिम ह्याचं काय आहे. तर बघा, फ्लोईंग, फ्लोईंग म्हणजे वाहणार, फ्लो म्हणजे वाहने, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे ना. तर वाहणार हा अर्थ होणार आहे का? अर्थातच नाही होणार आहे. त्याच्यानंतर फ्लुएंट आत्ताच आपण बघितला, तोही नाही चालणार आहे. ओके, हे फक्त इथे फसवण्यासाठी दिलंय. इकडे त्या अर्थी तुम्हाला फ्लुएंट दिसते, त्यात तुम्ही इथे पण फसाल म्हणून दिलंय. पण ज्या वेळेला ना एखाद्या शब्दामध्ये असा ज्या वेळेला शब्द दिसतो आणि त्याच्याच तोच शब्द घेऊन इकडे एखादा शब्द बनवलेला दिसत असेल ना, तर तो अजिबात घ्यायचा नाही, कायम लक्षात ठेवा. त्यामुळे जसा हाही नाही चालणार आहे ना, तसा हाही चालणार नाहीये. मग इथे फक्त रिच, आता सांगितलं ना, गर्भश्रीमंत, ॲफ्लुएंट, कळलं? तर याचा अर्थ गर्भश्रीमंत आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे ॲफ्लुएंटचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे रिच. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. इथे पण तेच विचारलंय बघा, काय चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. कुठला आहे अंडरलाइन वर्ड? तर तो हा आहे, अंडरलाइन केलेला वर्ड आहे. ह्युमिलिटी मीन्स पोलाइटनेस. ह्युमिलिटीचा अर्थ समजला पाहिजे, आणि या ह्युमिलिटीचा अर्थ समजणं खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण का ते समजलं ना तर ह्या सगळ्याचा अर्थ तुम्हाला लगेच समजेल. कारण का एक आहे ना तो ह्युमिलिएशन आहे, आणि त्याचा अर्थ आहे ना मानहानी म्हणून आहे, आणि इथे मात्र ह्युमिलिटी आहे. तर नीट लक्षात ठेवा. त्यामुळे याचा ह्युमिलिटीचा अर्थ आहे ना तो आहे नम्रता. म्हणजे नम्रता म्हणजेच सभ्यता, बरोबर आहे. पोलाइट सभ्य, पोलाइटनेस सभ्यता, त्याच्यापासून झालेलं ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन करत असताना नेहमी नेस वगैरे वापरत असतात. ओके, चला. तर नम्रता म्हणजेच काय? तर सभ्यता. मग आता ह्याला कुठला सिनॉनिम आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ह्याच्यामधले बरेच शब्द आहेत ते आपल्याला कदाचित माहीत नसतील आणि ते माहीत असले पाहिजेत. म्हणजे बघा, आता मॉडेस्टी हा खरा याला सिनॉनिम आहे, त्याचा अर्थ मी नंतर सांगतो. अर्थात त्याचा अर्थ नम्र असा आहे. आता तुम्हाला माहिती आहे की एखादा माणूस ज्या वेळेला आपण म्हणतो ना की तो खूप सभ्य आहे, त्यावेळेला तिथे ती मॉडेस्टी असते. तुम्हाला एकच सांगतो की ज्या वेळेला एखादी स्त्री असते किंवा एखादी शालीन कुलीन अशी स्त्री असते किंवा मुलगी असते ना, तर तिच्याकडे एक शालीनता आणि जे काही सभ्यपणा असतो त्याला पण मॉडेस्टी असं म्हणतात.
त्यामुळे मॉडेस्टी हे लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली विनयभंग वगैरे ज्या वेळेला केला असतो ना, त्यावेळेला इंग्लिश पेपरमध्ये असा मुद्दामून हा एक शब्द येत असतो की तिच्या मॉडेस्टी बरोबर खेळलं गेलं आहे किंवा तिची मॉडेस्टी ही लो केली गेली आहे. म्हणजे तिची नम्रता आहे ना ती घालवली, म्हणजे तिला काही ना काहीतरी करून राग आणण्यासारखं काहीतरी केलं त्या स्त्रीला वगैरे. तर त्याला म्हणजे थोडक्यात मला सांगायचं फक्तच आहे की मॉडेस्टी हा शब्द या प्रकारे लक्षात ठेवा. आता पुढचा जो मर्थ आहे त्याचा शब्दाचा अर्थ आहे आनंद. ओके. फ्रुगल म्हणजे काटकसरी किंवा मितव्ययी असं आपण जे म्हणतो, म्हणजे कमी खर्च करणारा जो असतो काटकसरी, त्याला म्हणतात फ्रुगल. त्यामुळे याचा अर्थ आहे काटकसरी. ओके. आणि त्याच्यानंतर जो खालचा फ्रॉन शब्द आहे, या फ्रॉन शब्दाचा अर्थ म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला ना एखाद्या माणसाच्या कपाळावरती खूप आठ्या वगैरे असतात ना, तर त्याला फ्रॉन असं म्हणतात. त्यामुळे फ्रॉन म्हणजे कपाळाला असलेल्या ज्या आठ्या आहेत ना, नाराजी आहे ना, ती ह्याच्यामध्ये व्यक्त होत असते. तर अशा प्रकारे या शब्दांचे अर्थ आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्युमिलिटी मीन्स पोलाइटनेस याचा अर्थ लगेच समजला असेल तर तो आहे मॉडेस्टी. ओके. तर याचा अर्थ आहे नम्र. मॉडेस्टी आता सांगितलंय, ते नीट लक्षात ठेवा की कसा काय हा शब्द लक्षात ठेवायचा, स्त्री, शालीन आणि कुलीन. ओके. चला पुढचा बघा, चूज द करेक्ट सिनोनिम. कळलं. परत इथे पण सिनोनिम विचारलेला आहे आणि कशाबद्दल दिलंय बघा, अबोर्ड. आता बघा मित्रांनो, तुम्ही ना म्हणजे ऍक्च्युली खरं म्हटलं तर हे जे शब्द आहेत, हे सगळे शब्द ज्यावेळेला लक्षात ठेवायचे असतात त्यावेळेला खरोखर म्हणजे इंग्लिशचा अभ्यास करत असताना थोडंसं जर वाचन असेल, थोडंसं, मी खूप जास्त म्हणत नाही, थोडंसं जर वाचन असेल ना तर हे खूप सोपं जातं. आणि नाही झालं तरी आपल्याला व्होकॅब्युलरीचे वगैरे पुस्तक आहे, माझं स्वतःचं A to Z व्होकॅब्युलरी हे पुस्तक आहे, ते अवश्य घ्या. कारण का सरळ सेवेमध्ये सुद्धा खूप अवघड प्रकारचे प्रश्न किंवा कधी कधी शब्द येत असतात आणि हे सगळे शब्द आपल्याला माहिती असलेच पाहिजे असं मी म्हणत नाहीये, पण कमीत कमी ते शब्द डोळ्याखालून तरी एकदा जावेत. ओके. चला आता आपण बघूया अबोर्ड. तर मित्रांनो एकच लक्षात ठेवा, तुम्हाला एक माहिती आहे, हेवन म्हणजे स्वर्ग, हेवन म्हणजे आकाश. आपण म्हणतो ना, नाही तो स्वर्गात गेला असेल, म्हणजे आपण बघताना कसं म्हणतो, इंग्लिशमध्ये मृत्यूसाठी एक शब्द आहे आणि त्याला म्हणतात हेवनली अबोर्ड. मी म्हणजे काय, हेवनली म्हणजे आकाशातलं घर. आता आकाशातल्या घरी कधी जातो आपण, म्हणतो ना तो ढगात गेला, बरोबर ना. आकाशातलं घर म्हणजे कुठलं, देवाचं घर, म्हणजे तो देवाच्या घरी गेला. तर अबोर्डचा अर्थ आहे वस्ती, राहणं, घर. कळलं. आता बघा, हे जे अबोर्ड आहे याच्यासाठी आपल्याला करेक्ट सिनोनिम शोधायचा आहे, बरोबर आहे. आता अबोर्ड म्हणजे काय सांगितलं बघा, हेवनली अबोर्ड. लक्षात ठेवा काय, कळलं का. हेवन स्वर्ग, हेवनली अबोर्ड म्हणजेच आकाशातलं घर, म्हणजेच देवाचं घर. या प्रकारे जर लक्षात ठेवलं तर आता तुम्हाला दिसेल ड्रेडचा अर्थ आहे भय, भय, भीती असतं ना, त्याला ड्रेड असं म्हणतात. त्यामुळे ड्रेड हे अर्थातच, तर मित्रांनो ड्रेडचा अर्थ आहे ना तो काय आहे, भय किंवा भीती, बरोबर आहे. त्यामुळे अर्थातच आता सांगितलं अबोर्ड म्हणजे राहणे आहे, त्यामुळे त्याच्यामुळे चालणार नाहीये. आता बघा मित्रांनो, हे ड्वेल जे आहे DWELL याचा अर्थ राहणे असा आहे. याच्यावर तुम्हाला एक शब्द सांगतो म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात राहील. बघा, स्लम म्हणजे झोपडपट्टी जी असते त्याला स्लम असं म्हणतात, झोपडपट्टी. आणि या झोपडपट्टीत राहणारे जे असतात त्यांना म्हणत असतात स्लम ड्वेलर्स. ड्वेल, आता काय सांगितलं, ड्वेल हे क्रियापद आहे, बरोबर ना. ज्याप्रमाणे वर्क म्हणजे काम करणे आणि त्याला जर ER लावलं तर वर्कर म्हणजे काम करणारा म्हणजेच कामगार, तसा ड्वेल याला ER लागलं म्हणजे राहणारा. स्लम म्हणजे झोपडी, म्हणजे झोपडीत राहणारा. त्याच्यावरून आता इकडे या, इथे काय दिलंय का, ड्वेलिंग. कळलं. म्हणजेच थोडक्यात ही जी वस्ती आहे, राहणं आहे, घर आहे, त्याला म्हणतात ड्वेलिंग. त्यामुळे याचा अर्थ कळलं, घर झालं. बाकी फिअर आणि ड्रेड हा सेम शब्द आहे, भय, भीती. लवचा आता कोणालाच सांगण्याची गरज नाही, कारण का सगळ्यांनाच माहितीये लव म्हणजे काय. थोडक्यात याचं उत्तर काय येणार आहे बघा, ड्वेलिंग. ओके. चला पुढचं बघूया. नेक्स्ट बघा, इफचं वाक्य दिसतंय पण तिकडे फिल इन द ब्लँकला आपल्याला दिलंय काय, तर शब्द कुठला आहे ना तो दिलेला आहे बघा. इफ यू ट्राय टू स्टडी ऑल सब्जेक्ट्स ऍट अ टाइम,
इफ यू ट्राय टू स्टडी, म्हणजे जर तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, कसला आता ते ऑल सब्जेक्ट, म्हणजे तुम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला ऍट अ टाइम, एकाच वेळी सगळ्याच विषयांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न जर केला तर काय होणार आहे, यू विल युअर एनर्जी. मग त्यामुळे आपली काय होईल, एनर्जी जी आहे, आतमधला उत्साह आहे, जी शक्ती आहे, ती काय अर्थात होणार आहे, एकाच वेळी सगळ्या विषयांचा अभ्यास केला तर काय होणार आहे, अर्थातच त्याची कमी झाली पाहिजे. म्हणजे या वाक्याचा अर्थ जर तुम्हाला समजला तर तुम्हाला लगेच समजतं की इकडे कमी होण्यासाठी काहीतरी शब्द पाहिजे. मग आता इकडे आपल्याला बघायचं आहे. अवॉइड मोस्टली सगळ्यांना माहित असतो, त्याचा अर्थ आहे टाळणे. मग टाळणे इकडे चालू शकणार आहे का, तर अर्थातच नाही चालू शकणार आहे, त्यामुळे हा पर्याय बाद होणार आहे. डिसिपेटचा अर्थ कमी होणे, नाश होणे असा अर्थ होतो. कमी होणे किंवा नाश होणे, नाश पावणे असा याचा अर्थ आहे. म्हणजे हा अर्थ आहे ना, तो इथे एक्झॅक्ट बसणार आहे, त्यामुळे उत्तर हेच येणार आहे. बाकी कॉन्सन्ट्रेट म्हणजे लक्ष एकाग्र करणे, हे तुम्हाला माहिती आहे, तर हा अर्थातच चालणार नाही. आणि इन्क्रीज म्हणजे वाढणे आहे, त्यामुळे तोही चालणार नाही. कारण का एकाच वेळी सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास केल्याने तुमचं एनर्जी वाढणार आहे का, अजिबात वाढणार नाही. त्यामुळे इन्क्रीज वाढणे हे पण नाही चालणार आहे, आणि एकाग्र मन एकाग्र करणे वगैरे हे पण चालणार नाही. म्हणजे याचं उत्तर एकच येणार आहे, ते म्हणजे डिसिपेट. ओके, चला पुढचं बघूया. व्हाईल रायटिंग अ डेमो ऑफिशियल लेटर, म्हणजे एक डेमो ऑफिशियल लेटर जर तुम्हाला लिहायचं असेल तर ते लिहिताना द नेम ऑफ डेझिग्नेशन ऑफ द पर्सन, म्हणजे त्या पर्सन जो कोणती व्यक्ती असेल ज्याला तुम्ही लिहिताय त्याची जी पोस्ट असते, डेझिग्नेशन म्हणजे पद जे असतं, टू हुम द लेटर इज ऍड्रेस, की ज्याला तुम्ही लेटर लिहित आहात, विल कम ऑन, ते कुठे येईल असं आपल्याला विचारलंय. म्हणजे व्हाईल रायटिंग अ डेमो ऑफिशियल लेटर, ऑफिशियल लेटर जर तुम्हाला डेमो म्हणजे ऑफिशियल लेटर जर तुम्हाला डेमो लिहायचा असेल तर ज्याला तुम्ही लेटर लिहित असाल तो माणूस ज्या पदाचा आहे ज्याला तुम्ही लेटर लिहिता हे कुठे येईल, अर्थात इकडे दिलेलं आहे बघा बरं कुठे येतं, लेफ्ट टॉप ऑफ द मेन बॉडी ऑफ द लेटर. तुम्हाला माहितीये लेटर, आता समजा हे लेटर आहे तर ही जी मेन बॉडी आहे त्याच्या लेफ्ट टॉप ऑफ द मेन बॉडी, म्हणजे लेफ्ट टॉप ऑफ द मेन बॉडी ऑफ द लेटर इथे येणार आहे. राईट टॉप ऑफ द मेन बॉडी ऑफ द लेटर इथे येणार आहे. लेफ्ट बॉटम ऑफ द मेन बॉडी ऑफ द लेटर म्हणजे खाली इकडे येणार आहे का, राईट बॉटम ऑफ द हे इकडे येणार. पुढचा प्रश्न बघा. इफ यू आर अ तलाठी व्हाईल रायटिंग अ लेटर टू युअर सर्कल, मंडळ अधिकारी असतो ना तलाठीच्या वरती, तर त्याच्यावरती असा प्रश्न विचारलाय की जर तुम्ही तलाठी आहात आणि व्हाईल रायटिंग अ लेटर टू युअर सर्कल, तुमच्या सर्कल ऑफिसरला जर तुम्ही लेटर लिहित असाल तर यू विल ऍड्रेस ऍज, म्हणजे तुम्ही त्याला ज्यावेळी संबोधित करता त्यावेळेला कसं संबोधित कराल, त्याला सॅल्युटेशन असं सुद्धा इंग्लिशमध्ये म्हणतात. तर डिअर सर करता येईल का, तर अर्थात डिअर सर हे कधी करतात माहितीये का, की ज्या वेळेला एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही त्या कंपनीचे कोणी नाही आहात, किंवा समजा तुम्ही त्याच्यामधले कनिष्ठ पदावरचे एखादे आहात आणि वरच्या अधिकाऱ्याला येत असाल तर तिकडे ते चालतं. त्यामुळे हे इथे अजिबात चालणार नाहीये. इथे डिअर सर्कल चालेल का, तर अर्थात बघा ती काही आपल्या वरच्या अधिकाराची पोस्ट आहे, त्यामुळे तिकडे डिअर म्हणणं ऑफिशियल लेटर मध्ये चालणार नाहीये. तर इकडे फक्त रिस्पेक्टेड सर्कल आलं पाहिजे, कारण का ते आदरणीय असले पाहिजेत आपल्याला. त्यामुळे इथे उत्तर येणार आहे रिस्पेक्टेड सर्कल. बाकी द रिस्पेक्टेड सर असं कुठेच ऍड्रेस म्हणजे सॅल्युटेशन केलं जात नसतं. ओके, याचं उत्तर आहे रिस्पेक्टेड सर्कल. चूज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आता इथे शोधायचं आहे, बरोबर आहे. आता इथे बघा, इथे दिलंय पहिलं धिस इज राहुल बॅग. राहुल हे काय आहे, नाऊन आहे, नाम आहे. नामाच्या नंतर नाम कधी येत नाही, त्यामुळे ते अर्थातच चूक आहे. धिस इज राहुल्स बॅग, इथे हे जे लिहिलेलं आहे याला काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये, याला पॉझेसिव्ह केस असं म्हटलं जात असतं, बरोबर आहे ना. नंतर
धिस राहुल्स बॅग याला काय अर्थच नाही, कारण का या वाक्यामध्ये तुम्हाला कुठे दिसत नाही क्रियापद आहे, त्यामुळे अर्थातच हे चालणार नाही. आणि धिस बॅग इज राहुल हे पण चालणार नाही. ओके, म्हणजे उत्तर हे येणार आहे. आता हे उत्तर का कसं येणार आहे ते आपण बघूया. आणि त्याच्यासाठी आता बघा, मित्रांनो, हा जो प्रश्न विचारलेला आहे ना, हा प्रश्न कशासाठी विचारला आहे तर याला म्हणतात पॉझेसिव्ह केस, ज्याला मराठीमध्ये तुम्ही षष्ठी प्रत्यय असं म्हणतात. ते षष्ठी प्रत्यय असतात, ते इंग्लिशमध्ये दोन प्रकारे वापरले जात असतात, एक ऑफ आणि एक अपॉस्ट्रॉफी एस. तर हा जो अपॉस्ट्रॉफी एस असतो हा सजीवांसाठी वापरला जातो, म्हणजे अर्थातच माणूस पण त्याच्यामध्ये आला आणि तिकडे राहुल दिलेला आहे, तर हा सजीवांसाठी वापरला जातो. त्याचप्रमाणे काय दर्शवणारे जे शब्द आहेत आणि अंतर दर्शवणारे जे शब्द आहेत यांच्यासाठी सुद्धा अपॉस्ट्रॉफी एस वापरला जातो. आता आपल्याला ते नाही बघायचं, प्रश्नासाठी हे काय येणार आहे ते बघायचं. म्हणजे राहुलची बॅग आहे, ही बॅग राहुलची आहे असं जे म्हणायचं आहे, तर तिकडे तुम्हाला राहुलची बॅग, तर तिथे तुम्हाला राहुलच्या बॅग साठी तुम्हाला हे असं लिहावं लागणार आहे, राहुल्स बॅग. बरोबर आहे. त्यामुळे त्या पॉझेसिव्ह केस आहे ती लिहिण्याची ही पद्धत आहे. म्हणजे हे असं लिहिता येईल, धिस इज राहुल्स बॅग. आणि ह्याच्याऐवजी तिथे जो चौथा ऑप्शन दिला होता त्याच्यामध्ये नुसतं असं दिलंय बघा, धिस बॅग इज राहुल. असं जर तुम्ही नुसतं लिहिलं तर त्याचा अर्थ चुकतो. आता बघा ह्याचा अर्थ काय झालाय, ही बघा मी काय म्हणतोय, धिस ही आहे आणि राहुलची बॅग म्हणजे ही राहुलची बॅग आहे असा याचा अर्थ आहे. बरोबर आहे ना. बर, आता बघा नीट लक्षात घ्या, ही राहुलची बॅग आहे, राहुलची बॅग हा असा एकत्र शब्द आहे म्हणून इथे हे बरोबर आहे. बरोबर आहे. पण हे जे वाक्य आहे ऍक्च्युअली कसं असलं असतं तर बरोबर आलं असतं, मुद्दामून मी तुम्हाला सांगतोय. इथे काय म्हटलंय बघा, ही बॅग. कारण का बघा, इकडे तुम्हाला काय दिसतंय बघा, धिस बॅग म्हणजे ही बॅग आलं, मग इथे ह्याचा अर्थ होतो ही बॅग राहुलची आहे. आता इथे बघा, इथे पण तुम्हाला षष्ठी प्रत्यय दिसतोय ना, राहुलची, ज्यालाच इंग्लिशमध्ये पॉझेसिव्ह केस म्हणतात. म्हणजे इथे पण अपॉस्ट्रोफी एस आलं पाहिजे. त्यामुळे ह्याचं उत्तर ना जर हे असं दिलं असतं ना त्यांनी, दिस बॅग इज राहुल्स, तर हे सुद्धा वाक्य बरोबर झालं असतं. परंतु हे बरोबर का नाहीये, कारण का तिकडे अपॉस्ट्रोफी एस दिलेला नाहीये. बघूया आपण आता तिकडे काय ते बघा, इकडे काय दिलंय, धिस बॅग म्हणजे काय, ही बॅग. आणि काय दिलंय बघा, इज राहुल म्हणजे ही बॅगच राहुल आहे, ही बॅग राहुल आहे. म्हणजे ऍक्च्युली ते पाहिजे काय होतं, ही बॅग राहुलची आहे. जसं मराठीमधलं हे बरोबर आहे तसंच इथे फक्त अपॉस्ट्रोफी एस जर दिलं असतं आणि इकडे जर पूर्णविराम दिला असता तर हे सुद्धा बरोबर आलं असतं. म्हणून फक्त हे असं नाही म्हणून हे चूक आहे. आणि इकडे पॉझेसिव्ह केस बरोबर वापरली, ज्याला अपॉस्ट्रोफी एस असं म्हणतात, म्हणून हे बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघूया. अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. याच्यामधलं कुठलं ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. ब्रेड. ब्रेड हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे का, तर अर्थातच आपल्याला ब्रेड दिसतो, आपण बघू शकतो, म्हणजेच ते एक प्रकारचं कॉन्क्रीट नाउन आहे. कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय, जे आपण ज्याला स्पर्श करू शकतो, जे आपण डोळ्यांनी बघू शकतो, जे आपण नाकाने वास घेऊ शकतो, जे आपण कानाने ऐकू शकतो, असं जे असतं ना त्याला कॉन्क्रीट नाउन असं म्हणतात. थोडक्यात इकडे ब्रेड हे तुम्हाला माहितीये काय आहे, मटेरियल नाउन आहे. बरोबर ना, पदार्थवाचक नाम. त्यामुळे अर्थातच हे उत्तर येणार नाही ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणून. चीज हे पण तसंच आहे, मटेरियल नाउन आहे, त्यामुळे अर्थातच ऍब्स्ट्रॅक्ट नाउनचा याचा काही संबंध नाही. कॉफी हे पण तसंच आहे, मटेरियल नाउन, त्यामुळे याचा काही संबंध येणार नाही. नेस, हॅपीनेस, बरोबर आहे, आनंदी अवस्था. कळलं का. म्हणजे थोडक्यात हे जे आहे हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे.
त्यामुळे ऍबस्ट्रॅक्ट नाउन करत असताना लक्षात ठेवा ती नामापासून तयार केली जातात, क्रियापदापासून तयारी केली जातात किंवा विशेषणापासून तयार केली जात असतात. हॅप्पी हे काय आहे बघा, विशेषण आहे, बरोबर ना. आणि या विशेषणाला ज्या वेळेला त्यांनी हा सफिक्स लावलेला आहे त्यावेळेला या वायचं आय केलं जातं, म्हणजे वायचं आय केलं आणि त्याच्या पुढे हा सफिक्स लावला. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला एखाद्या नामापासून किंवा एखाद्या विशेषणापासून किंवा एखाद्या क्रियापदापासून ज्या वेळेला एखादा शब्द ऍबस्ट्रॅक्ट केला जातो म्हणजेच काढला जातो, तयार केला जातो, त्यावेळेस त्याला ऍबस्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतात. आणि इथे ही सगळी नाउनच दिलेली आहेत आणि ती मटेरियल नाउन दिलेली आहेत. फक्त हा एकमेव शब्द जो आहे हा ऍडजेक्टिव्ह पासून तयार झालेला आहे आणि हा अमूर्त स्वरूपात असतो. आनंदी ही अवस्था आहे, ती दाखवता येत नाही, ती दिसते, जाणवते, कळलं, म्हणून हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. ओके, त्यामुळे उत्तर अर्थातच येणार आहे डी. पुढचं बघा दिलंय रिराईट युजिंग टू. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आपण शाळेमध्ये असल्यापासून शिकलेलो आहे. सो आणि दॅटचं एखादं वाक्य असतं त्यावेळी आपल्याला शाळेमध्ये पण यायचं रिमूव्ह म्हणजे यूज टू किंवा रिराईट युजिंग टू किंवा रिमूव्ह टू असं दोन प्रकारे यायचं. म्हणजे सो दॅटचं वाक्य हे टू वापरून करायचं. हे TOO आहे आणि त्याच्यानंतर असतं ते टू असतं, बरोबर. एवढं सगळं तुम्हाला माहिती आहे. आता इथे ती वाक्य बरोबर आहेत का आपल्याला बघायची आहेत. याच्यामध्ये फक्त लक्षात एकच ठेवायचं की इकडे TOO असलं पाहिजे आणि इकडे TO असलं पाहिजे, बरोबर आहे. आणि दुसरं अजून सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे काय, ह्याच्यानंतर इकडे नेहमी होकारार्थी आणि याला इन्फिनिटिव्ह असं म्हणतात, कळलं. तर होकारार्थी असं इन्फिनिटिव्ह वर्ब असतं. आता इकडे बघा, द टी इज टू हॉट टू ड्रिंक, म्हणजे चहा पिण्यासाठी खूपच गरम आहे. म्हणजेच थोडक्यात काय, चहा इतका गरम आहे की आपण पिऊ शकत नाही. त्यामुळे अर्थातच हे उत्तर बरोबरच आहे. आता इकडे बघा दिलंय द टी इज टू हॉट, इट कॅन बी ड्रिंक. एकतर कॅन बीच्या नंतर ड्रिंक येतच नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि दुसरं टूच्या नंतर दुसरं जे क्रियापद असतं त्याला टू लावायचं असतं, इकडे असं पूर्ण वाक्य कधी बनवायचं नसतं, म्हणून हे चूक आहे. पुढचं बघा, सी मध्ये जे दिलेलं आहे द टी इज टू हॉट ॲज इट कॅन नॉट बी ड्रंक. ह्याच्यामध्ये इट कॅन नॉट बी ड्रंक ही पॅसिव्हची रचना त्यांनी बरोबर केलेली आहे, परंतु टू हॉटच्या नंतर इकडे नेहमी इन्फिनिटिव्ह व्हर्ब असलेलीच एखादी फ्रेज वापरायची असते. इकडे असं कुठलंच कोणतंही पूर्ण वाक्य चालत नसतं, म्हणून अर्थातच हाही पर्याय चूक आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा त्यांनी काय केलं, हे टू जे इथे असायला पाहिजे ते इकडे घेतलं आणि इकडचं टू इकडे घेतलंय. आणि अर्थातच नीट हे फक्त सोडवत असताना फक्त नीट बघायचं, कळलं. छोटेशा अशा या चुका असतात की ज्या आपल्याला कदाचित फसवू शकतात घाईमध्ये. पण डोकं शांत ठेवून फक्त अभ्यास करा आणि पेपर सॉल्व्ह करा, बाकी काही नाही. अर्थातच हे उत्तर चूक आहे. आणि आपलं उत्तर कुठलं आलेलं आहे बघा, ए, रिराईट युजिंग टू. ओके, चला पुढचं बघूया. क्वेश्चन टॅग वरचा प्रश्न विचारलेला आहे. क्वेश्चन टॅग म्हणजे सगळ्यात सोपं मार्क मिळवण्यासाठी एकदम मस्त. ओके, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग आपल्याला इकडे विचारलेला आहे, बरोबर आहे. वी हॅव रिसिव्ड, बरोबर आहे. हॅव रिसिव्ड ऑल द असाइनमेंट्स, म्हणजे आम्हाला सगळे जे काय असाइनमेंट्स होत्या त्या आम्हाला मिळालेल्या आहेत. अर्थात इकडे कुठला आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ इकडे तुम्हाला दिसतो, बरोबर आहे ना. मग आता पूर्ण वर्तमान काळामध्ये क्वेश्चन टॅग मध्ये काय करतात, तर त्या वाक्याचं जे सहाय्यकारी क्रियापद असतं ते घ्यायचं असतं आणि हे अर्थातच होकारार्थी वाक्य म्हणजे याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. मी डायरेक्ट लिहितो इकडे, हे वाक्य होकारार्थी आहे म्हणजे तुमचा टॅग हा कसा आला पाहिजे, नकारार्थी आला पाहिजे. आणि नकारार्थी पाहिजे असेल तर हॅवचा अर्थात हॅवंट येणार आहे. इथे कधी हॅव नॉट वगैरे वापरलं जात नाही, इकडे नेहमी संक्षिप्त रूपच वापरले जात असतात. आता हॅवंट कुठे आहे बघा, फक्त इकडे, बाकी इकडे इजंट म्हणून चालणार नाही, आरंट म्हणून चालणार नाही, डिडंट म्हणून चालणार नाही. त्यामुळे उत्तर आलं हॅवंट. आणि नेहमी सर्वनामच इकडे यायला पाहिजे, ते तसंच घ्यायचं असतं.
त्यामुळे आलं हॅवंट वी. ओके, नेक्स्ट बघा, चूज द करंट वर्ड फॉर द फ्रेज. बरोबर आहे. आता याच्यासाठी कुठला वर्ड वापरतात ते इथे विचारलेलं आहे. हा प्रश्न आहे ना, ह्याच्यामध्ये हे जे 4 पर्याय आहेत ना, त्यातले 2 खूप फसवणार आहेत, म्हणून याचं नीट एक्सप्लेनेशन ऐकून घ्या. बघा, वन हू कॅन स्पीक म्हणजे जो मेनी लँग्वेजेस, जो अनेक भाषा बोलू शकतो. काय दिलंय बघा, अनेक भाषा बोलू शकतो. आणि अशी जी व्यक्ती असते, म्हणजे जी व्यक्ती अनेक भाषा बोलू शकते, त्याला काय म्हणतात. आता करंट वर्ड काय आहे. आता बघा मित्रांनो, इथे एक लिंग्विस्ट दिसतोय. लिंग्विस्ट असतो ना, हा भाषेची जाण ठेवणार आहे, म्हणजे याला भाषा शास्त्रज्ञ असं म्हणतात. याला अनेक भाषांचं नॉलेज असू शकतं. कळलं की त्याची व्युत्पत्ती कुठून झाली एखाद्या शब्दाची वगैरे वगैरे वगैरे, असं बरंच काय असू शकतं. त्यामुळे तो लिंग्विस्ट असतो, भाषाशास्त्रज्ञ असतो. त्यामुळे तो इथे बोलण्याबद्दल विचारलंय, त्यामुळे हे अजिबात चालणार नाही. ह्याच्यामध्ये सगळ्यात फसवा जो पर्याय आहे ना, तो आहे हा मल्टीलिंग्वल. ऍक्च्युली हे मल्टीलिंग्वल आहे ना, म्हणजे बघा इकडे अलिंग्विस्ट आहे, हे ऍक्च्युली काय माहितीये का, नाऊन आहे, म्हणजे नाम आहे. परंतु हे मल्टीलिंग्वल आहे, हे कधीच नाऊन म्हणून वापरलं जात नाही, पण मुद्दामून परीक्षकांना देताना इकडे ना आर्टिकल वापरलेलं आहे आणि तुम्हाला फसवलेलं आहे. लक्षात ठेवा, मल्टीलिंग्वलचा अर्थ बहुभाषिक. बहुभाषिक. आता बहुभाषिक म्हणजे काय. आता समजा मी पुण्याला राहतोय आणि आमची जी सोसायटी जिथे मी राहतो, त्या सोसायटीमध्ये पंजाबी पण राहतात, नंतर तामिळ पण राहतात, तेलुगू पण राहतात, गुजराती पण राहतात, मारवाडी पण राहतात, महाराष्ट्रीयन पण राहतात. तर आमची सोसायटी आहे ना, ही मल्टीलिंग्वल सोसायटी आहे. कळते का मी काय सांगतोय ते. म्हणजे तिथे अनेक भाषा बोलणारे बहुभाषिक आहेत. याचा अर्थ असा होत नाही की अनेक भाषा बोलणारा जो व्यक्ती आहे त्याला मल्टीलिंग्वल म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, हे नाऊन नाहीये, हे ऍडजेक्टिव्ह आहे, हे नीट लक्षात ठेवा. आणि पुढे कदाचित हा प्रश्न कधी जर विचारला तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. तर हा ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे विशेषण आहे तो. ओके, तर इथे आलं पाहिजे ना उत्तर, ते आहे पॉलिग्लॉट. पॉली म्हणजेच अनेक, बरोबर आहे. असा अनेक भाषा बोलणारा जो आहे त्याला पॉलिग्लॉट, कारण का हे व्यक्ती आहे आणि हे नाऊन आहे, हे नीट लक्षात ठेवा. ओके, आणि पुढे आणि डी मध्ये जे दिलंय फोनेटिशियन, तर फोनेटिशियन आहे ना, हे ध्वनिशास्त्राशी संबंध आहे, म्हणजे उच्चाराच्या शास्त्राशी संबंधित आहे. म्हणजे when I speak English, I must know the phonetics of any word. म्हणजे त्या वर्डचं फोनेटिक्स काय आहे, मला ध्वनिशास्त्र काय आहे, म्हणजे थोडक्यात उच्चाराचं शास्त्र काय आहे हे मला माहित असावं लागतं. त्यामुळे फोनेटिशियन हे इथे अजिबात चाललं नाही. फोन हा शब्द ध्वनीशी संबंधित आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही. फोन जो असतो तो, त्याच्यावरनं मात्र हे नीट लक्षात ठेवा. म्हणून आपण मोबाईल फोनला ना भ्रमणध्वनी म्हणतो. त्या फोनचा अर्थ काय, ध्वनी. कळलं. आणि मोबाईलचा अर्थ काय, भ्रमण, फिरताना. मोबाईल म्हणजे फिरणे, त्यामुळे फिरणारा ध्वनी म्हणजे भ्रमणध्वनी असं त्याला म्हटलंय. त्यामुळे फोन या शब्दावरून तुम्हाला समजून येईल की हा फोनेटिशियन हे उच्चारशास्त्र आहे. ते एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करायचा त्याच्यावरती असतं. ओके, चला, हे झालं उत्तर बी. नेक्स्ट बघा, गिवन बिलो. इथे बघा, गिवन बिलो इज अ वर्ड. खाली एक वर्ड दिलेला आहे, तो हा. ओके, गिवन बिलो इज अ वर्ड. काय दिलाय, मोनोगमी हा वर्ड दिलाय. गिवन बिलो इज अ वर्ड, खाली एक शब्द दिलाय, फॉलोड बाय अ 4 एक्सप्लेनेटरी एक्सप्रेशन. याच्या खाली 4 स्पष्टीकरण दिलेली आहेत. चूज द एक्सप्रेशन, असं एखादं एक्सप्रेशन निवडा, दॅट एक्सप्लेन्स द गिवन वर्ड करेक्टली. हा जो दिलेला शब्द जो आहे ना, तो करेक्टली एक्सप्लेन करणारा या 4 मधला कुठला पर्याय आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये गमी हा शब्द जो आहे, त्या गमीचा अर्थ आहे विवाह. आणि मोनो हा तुम्हाला माहिती असेल, जसं मोनोरेल, एकच रेल असते आणि त्याच्यावरती ती पूर्ण ट्रेन चालत असते, मोनोरेल असते, बरोबर ना. तर मोनोटोनस म्हणजे एक सुरी, म्हणजे मोनोचा अर्थ एक असा आहे. त्यामुळे मोनो याचा अर्थ आहे एक. ओके, आता बघा, मोनोगमी म्हणजे एक विवाह,
बरोबर आहे. आता इकडे बघा, स्टेट ऑफ बिंग अनमॅरिड म्हणजे अशी अवस्था की ज्याच्यामध्ये लग्न केलेलं नसतं, म्हणजेच थोडक्यात अविवाहित. हे चालणार आहे का? तर इथे एकतरी विवाह दिसतोय, त्यामुळे अर्थातच हे चालणार नाहीये. स्टेट ऑफ बिंग मॅरिड म्हणजे विवाहित, अर्थात विवाहित तर आहेच मोनोगमी, पण आपल्याला ज्या अर्थी या शब्दाचा अर्थ विचारलाय त्यावेळी हे सगळं एक्सप्रेस झालं पाहिजे ना त्याच्यामध्ये. म्हणून आता पुढे बघा, प्रॅक्टिस ऑफ बिंग मॅरिड टू ओनली वन पर्सन ऍट अ टाइम. म्हणजे इथे प्रॅक्टिसचा अर्थ सराव असा नसतो, तर इथे प्रॅक्टिसचा अर्थ परंपरा किंवा पद्धत अशा प्रकारे असतो. तर अशी पद्धत की ज्याच्यामध्ये ऑफ बिंग मॅरिड टू ओनली वन पर्सन ऍट अ टाइम, म्हणजे एका वेळेला फक्त एकाच व्यक्तीशी विवाह करता येतो बघा. म्हणून याचं उत्तर येणार आहे सी. आणि इकडे काय दिलंय बघा, प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग टू हजबंड्स ऑर वाईव्स ऍट अ टाइम, म्हणजे एकाच वेळेला दोन पुरुषांबरोबर किंवा दोन स्त्रियांशी विवाह, अर्थात त्याला बिगमी असं म्हणतात. त्याच्यामध्ये हा प्रिफिक्स वापरला जात असतो. आणि हा प्रिफिक्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जसं तुम्हाला माहिती आहे बायसिकल, बायसिकल मध्ये बाय म्हणजे दोन, तसं ते असतं, त्याला बिगमी असं म्हटलं जात असतं. अर्थातच हे इथे चालणार नाहीये, त्यामुळे आपला पर्याय उत्तराचा आहे तो आहे सी. ओके. नेक्स्ट बघा, चूज अ सुटेबल रिप्लेसमेंट फॉर द अंडरलाइन फ्रेज. म्हणजे ही अंडरलाइन केलेली फ्रेज दिसते बघा तुम्हाला, ऍज क्लीन्स. तर ह्या अंडरलाइन फ्लेनला बाजूला टाकून एक अशी कुठली तुम्हाला फ्रेज मिळते ती तुम्हाला बघायची आहे. चूज अ सुटेबल रिप्लेसमेंट म्हणजे याला एक रिप्लेसमेंट शोधायची आहे, कळलं, फॉर द अंडरलाइन फ्रेज. आता याचा अर्थ समजला तर अर्थात तुम्हाला लगेच समजेल. बघा सोपं आहे. ही फाउंड द गोल्ड कॉइन, त्याला एक सोन्याचं नाणं सापडलं. ऍज ही क्लीन्स द फ्लोअर, जेव्हा तो जमीन स्वच्छ करत होता म्हणजेच पुसत होता. म्हणजे त्याला सोन्याचं नाणं सापडलं जेव्हा तो जमीन पुसत होता, स्वच्छ करत होता, वगैरे वगैरे वगैरे. सगळ्यात पहिल्यांदा हे वाक्य ग्रॅमॅटिकली चूक आहे, पण ना काही परीक्षक असे असतात ना की कारण का हा एमपीएससी मध्ये एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. ते परीक्षक काय करतात, तिकडचं उचलून सगळं इकडे टाकतात, तिथे डोकंच वापरत नाहीत. म्हणजे एवढं साधं समजलं पाहिजे की जर मेन क्लॉज हा जर पास्ट मध्ये असेल म्हणजे भूतकाळामध्ये असेल तर हे कसं चालणार आहे प्रेझेंट मध्ये. पण काही नाही, नुसतं घ्यायचं आणि कॉपी पेस्ट करायचं. म्हणून जर तुम्ही तलाठीची परीक्षा देत असाल किंवा कुठल्याही परीक्षा देत असाल कॉर्पोरेशनच्या वगैरे, त्यावेळेस सुद्धा एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांचा जरूर अभ्यास करा. कारण का इंग्लिशसाठी स्पर्धा परीक्षा ही एमपीएससीची थोडीशी स्टँडर्ड आहे. आणि बऱ्याचदा होतं काय माहितीये का, इतर सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये त्याच्यामधलं कॉपी पेस्ट करतात. इव्हन एमपीएससीच्या ज्या इतर परीक्षा त्याच्यामध्ये सुद्धा एका प्रश्नपत्रिकेतलं दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये निश्चित येत असतं. खूप मोठ्या प्रमाणावर नाही, पण चुकून एखाद दुसरा प्रश्न येत असतो. पण प्रश्नपत्रिका सोडवत असताना लॉजिक काय वापरायचं असतं ते जर तुमचं डेव्हलप करायचं असेल, तुम्हाला विकसित करायचं असेल तर प्रश्नपत्रिकांचा अभ्यास जरूर करावा. पण तो कधी उत्तर बघण्यासाठी नाही करावा, तर आपला अभ्यास झाल्यानंतर आपल्याला ते सोडवता येते का ह्यासाठी करावा. आता उदाहरणार्थ ह्याचा बघा ना, तुम्ही जर शब्दशः अर्थ काढला तर त्याला गोल्ड कॉइन सापडलं, आढळलं जेव्हा तो जमीन पुसतो. म्हणजे इकडे वर्तमान काळ, इकडे पास्ट, संपूर्ण इंग्लिश नियमाचीच वाट लावून टाकली. पण काय त्यांना कोणी विचारू शकत नाही. आणि आपल्याला तर काय फक्त प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. असो, हे फक्त मी डायरेक्टली का सांगतोय माहितीये का, की तुम्ही काय तिथे हे तरी लक्षात घ्या ना. इकडे फाउंड करताय आणि इकडे तुम्ही सगळीकडे, इकडे ठीक आहे हॅड लावलं, पण इकडे देत असताना उत्तरामध्ये सुद्धा प्रेझेंट येत आहे. ठीक आहे, उत्तरामध्ये वगैरे काही पण असू दे, पण इथे तर ऍक्च्युली ही ऍज ही क्लीन्ड असं असायला पाहिजे होतं, कळलं. नाहीतर इथे तरी कमीत कमी ही फाइंड्स द गोल्ड कॉइन, म्हणजे त्याला दररोज गोल्ड कॉइन मिळतं ज्यावेळी तो जमीन स्वच्छ करतो, असं तरी पाहिजे होतं. असो, चला, तर ह्याच्यामध्ये एक तर आपल्याला समजलं की आपल्याला ह्याच्यामध्ये रिप्लेसमेंट करायचं ऍज ही क्लीन्स द फ्लोअर. एमपीएससीची प्रश्नपत्रिकेमध्ये जी चूक होती जशीच्या तशी इथे त्यांनी मारून दिली आपल्याला. ओके, चला पुढे बघूया. मग याचाच अर्थ काय, त्याला गोल्ड कॉइन जमीन स्वच्छ करताना, बरोबर ना. मग स्वच्छ करताना बघा आपण काय म्हटलंय, स्वच्छ करताना, साफ करताना.
म्हणजेच ही क्रिया चालू होती त्यावेळेला, बरोबर ना. क्रिया ज्या वेळेला चालू होती, चालू क्रिया चालत होत असताना त्याला हे सापडले. इथपर्यंत आपल्याला समजलं. इंग्लिशमध्ये नियम आहे, ज्या वेळेला हे असं स्वच्छ करताना म्हणजे खाताना पिताना बोलताना असं जे ताना असतं ना, तर त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये नेहमी काय केलं जातं, व्हाईल वापरलं जातं आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं आयएनजीचं रूप वापरलं जात असतं. म्हणजे मी जर असं म्हटलं व्हाईल इटिंग म्हणजे खाताना, व्हाईल वॉचिंग म्हणजे बघताना, व्हाईल ड्रायव्हिंग अ कार कार चालवताना, अशा प्रकारे हा जो ताना असतो तो व्हाईल इटिंगने दिसतो. मग इथे पण ऍज ही क्लीन्स म्हणजे इथे जे स्वच्छ करताना, मग तिथे येणाऱ्या अर्थातच फक्त हा पर्याय. कारण का इकडे हे कुठलेही पर्याय चालत नाहीत. व्हाईलची फ्रेज ज्यावेळी लागते त्याच्यानंतर नेहमी आयएनजी क्रियापदाचं रूप असतं. ओके, त्यामुळे इथे फक्त हा पर्याय बरोबर आहे. पुढचं बघा, चूज द करेक्ट स्पेलिंग. खूप सोपं आहे, म्हणजे अगदी 8वी 9वीतल्या मुलाला सुद्धा येईल असं आहे. अर्थात परफॉर्मन्स कधीच चालणार नाही. परफॉर्मन्स हे बरोबर आहे, पर आणि फॉर्मन्स, त्यामुळे हे एकदम बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला चुका करत असतात ना, त्यावेळी त्या कुठे कुठे करतायत बघा. एक तर इथे तरी चूक करतायत, नाही तर इथे तरी चूक करतायत. कारण का दुसरीकडे अजून कुठे चूक करण्याचे चान्सेसच नाहीत. बघा इकडे पर बरोबर दिलं पण इकडे चूक केली, इकडे प्री करून टाकलं, इकडे इथे पण चूक करून टाकली. अर्थात उत्तर फक्त बी हे बरोबर आहे. परत इकडे आपल्याला करेक्ट स्पेलिंग विचारलेलं आहे, बरोबर आहे. बघा ब्युरोक्रसी, अर्थात हे चालणार नाही. हे ब्युरोक्रसी उच्चाराप्रमाणे केलंय, हेही चालणार नाही. हे आहे, हे आहे. कारण का इथे REA ह्याचा जो उच्चार आहे तो रॉ, ब्युरोक्रसी असा होत असतो, तो रॉ सारखा होत असतो. त्यामुळे इकडे ब्यू आलं आणि या REA चा उच्चार रॉ प्रमाणे झालेला आहे. त्यामुळे REAU, सॉरी REAU पाहिजे तर, आणि हे REAU याचा उच्चार रॉ प्रमाणे झालेला आहे. त्यामुळे हे ब्युरोक्रसी, त्यामुळे बरोबर स्पेलिंग फक्त हे आहे. आणि इकडे तर डबल ओ करून टाकलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट स्पेलिंग. इथे पण तेच विचारलंय, गॅरंटीचं विचारलेलं आहे. अर्थात हे गॅरंटी चुकीचं आहे, हे पण गॅरंटी चुकीचं आहे. इथे फक्त हे बरोबर आहे, गॅरंटी. ओके, नेक्स्ट बघा, चूज द प्रॉपरली पंक्च्युएटेड सेंटेन्स. प्रॉपरली पंक्च्युएट केलेलं सेंटेन्स कुठलं आहे हे इथे विचारलेलं आहे. चला, पंक्च्युएशन एकदम सोपं असतं. कधी पण लक्षात ठेवा, या अशा प्रकारच मोस्टली पंक्च्युएशन तुम्हाला सरळ सेवा परीक्षांमध्ये आणि कुठल्याही सोप्या परीक्षेमध्ये या लेवलचं दिलं जात असतं. याच्यामध्ये तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पंक्च्युएशन मार्क्स दिसतात ना, ते वाक्य नेहमी बरोबर असतं. असो, चला आपण इकडे बघूया. सेड आहे म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला विरामचिन्हांचा वापर करत असताना कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा वापरायला लागतो. अर्थात इकडे इन्व्हर्टेड कॉमा नाही, त्यामुळे हे चूक. इथे बरोबर दिसतंय, हे पण बरोबर आहे, पण इकडे प्रश्नचिन्ह नाही म्हणून हे चूक आहे. इकडे हे बरोबर आहे, कॉमा त्याच्यानंतर वरती इन्व्हर्टेड कॉमा दिलाय, हे पण बरोबर केलंय, आणि इकडे प्रश्नचिन्ह दिलंय आणि इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केलंय, त्यामुळे हे बरोबर आहे. हे तर चूकच आहे, कारण का ह्याच्यानंतर कुठेही काही नियमच वापरले नाहीत. ओके, महत्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य बघता त्यावेळेला इथे आहे ना, हे नेहमी कॅपिटल लेटरनी सुरुवात पाहिजे, हे काय नीट लक्षात ठेवा. ओके, आणि ज्या प्रकारे प्रश्न असेल त्याप्रमाणे इकडे पूर्णविराम किंवा प्रश्नचिन्ह जे काय लागणार आहे, उद्गारवाचक चिन्ह, हे सगळं तिथे त्याप्रमाणे वाक्याच्या हिशोबाने आलं पाहिजे. पुढचं बघा, विच प्रिफिक्स फ्रॉम द फॉलोइंग मेक्स द ऑपोजिट ऑफ एबल. एबल, या एबलचं विरुद्ध बनवणारं असं कुठलं प्रिफिक्स आहे? खूप सोपा प्रश्न आहे. प्रिफिक्स हे नेहमी सुरुवातीला लागतं आणि सफिक्स हे नेहमी शेवटी लागतं. प्रीचा अर्थच पूर्वीचा असा असतो, त्या अर्थात ऍड हे चालणार नाहीये, OUS हे पण चालणार नाहीये, अनेबल, एबल अनेबल, आणि नेस हे पण चालणार नाहीये. ओके, त्यामुळे फक्त हे बरोबर आहे. आणि असं म्हटलं तर फक्त हा प्रिफिक्स आहे, बाकी हे दोन्ही सफिक्स आहेत. कळलं? हॅझार्डस, डेंजरस वगैरे वगैरे वगैरे. इकडे कोल्डनेस वगैरे जे होत असतात ना, माइल्डनेस, त्यामुळे इकडे ते आहे
सफिक्स आहे. पुढचं बघा, चूज द करेक्ट प्रेपोजिशन टू फिल इन द ब्लँक. याच्यामध्ये आता करेक्ट प्रेपोजिशन ओळखायचं आहे. वी वेंट इन द बोट द बँक ऑफ द रिव्हर. याच्यामध्ये दिलंय वी वेंट इन द बोट ऑन द बँक ऑफ द रिव्हर. आता याच्यामध्ये तुम्हाला एक समजलं पाहिजे. आता समजा ही नदी आहे, बरोबर आहे, ही नदी आहे, हे पाणी आहे सगळं याच्यामध्ये, बरोबर आहे. वी वेंट इन द बोट, आम्ही बोटीमध्ये गेलो, बरोबर आहे ना. आणि काय, द बँक ऑफ द रिव्हर, बँक याचा अर्थ किनारा, म्हणजे नदीचा जो किनारा असतो त्याला बँक असं म्हणतात. ओके, पण वी वेंट इन अ बोट. आता इथे काय येणार आहे, ऑन द बँक ऑफ द रिव्हर, म्हणजे तुम्ही नदीच्या बाजूला, हे जो नदीच्या बाजूला जे काही चौपाटी वगैरे असते किंवा वाळबीळ असते तिथे तुम्ही गेलात का बोटीनं, तर अर्थात नाही, म्हणून हे चुकीचं आहे. दुसरं, इकडे आता अलॉंग द बँक ऑफ द रिव्हर हे गेलाय का, तर हे जे आहे ना बाजूचं हे सगळं बँक आहे. आणि लॉंग हा शब्द तुम्हाला दिसतोय, समजतोय का बघा, लॉंग, कळलं. अलॉंगचा अर्थ काय माहितीये का, म्हणजे बोट इथे आहे, बरोबर ना त्यांची, आणि या बोटीमध्ये ते इथे बसलेले आहेत, आणि ही अलॉंग द बँक ऑफ द रिव्हर आहे, म्हणजे ही अशीच चाललेली आहे, बरोबर ना इथून. म्हणून इकडे फक्त हे प्रिपोजिशन बरोबर आहे. अबव द बँक ऑफ द रिव्हर म्हणजे हे समजा नदीचं पात्र आहे, ह्याच्या वरती असणार आहे का, तर अजिबात नाही, त्यामुळे हे दोन्ही चालणार नाही. बिसाइड म्हणजे आणखी, म्हणजे इथे बिसाइड्स आहे, बिसाइड नाहीये, हे नीट लक्षात घ्या. याचा अर्थ आणखी आहे, म्हणजे जे काय आहे ते सोडून आणखी, अजून, असा इथे अर्थ होतो. त्यामुळे हे अजिबात चालणार नाही. त्यामुळे इथे फक्त अलॉंग द बँक ऑफ द रिव्हर हेच उत्तर फक्त बरोबर येतं. नेक्स्ट बघा, आय हॅव बीन इल लास्ट मंथ. इकडे दिलंय फॉर, फ्रॉम, सिन्स आणि ड्युरिंग. याच्यातला सगळ्यात महत्वाचा नियम आहे ना, तो नीट लक्षात ठेवा. फॉर कुठे वापरायचं आणि सिन्स कुठे वापरायचं. जर तुम्हाला फॉर दिसत असेल तर त्याच्यानंतर इकडे लास्टच्या फ्रेजमध्ये नेहमी आर्टिकल असतं, त्यामुळे लक्षात ठेवा. फॉर जर असेल तर त्याच्यानंतर आर्टिकल हे लागतं. त्यामुळे फॉर द लास्ट मंथ म्हणजे द लास्ट मंथ असं असेल, म्हणजे फॉर साठी नेहमी एकच लक्षात ठेवा, तिकडे काय लागतं माहितीये का, फॉर असेल तर त्याच्यापुढे आर्टिकल लागतं, तरच तुम्ही हे वापरू शकता. जर इकडे आर्टिकल नसेल तर तिकडे फक्त सिन्सच वापरायचं असतं. त्यामुळे इकडे इल सिन्स लास्ट मंथ असंच येणार आहे, हे नीट लक्षात ठेवा. ओके, चला पुढे बघूया. मोहन इज गुड म्युझिक. एकच लक्षात ठेवा, गुड आणि बॅड हे ज्या वेळेला दोन शब्द दिसतील त्याच्यानंतर नेहमी ऍटच वापरलं जात असतं. फक्त जर तुम्हाला वीक हा शब्द दिसला तर त्याच्यानंतरच फक्त इन वापरलं जातं. त्यामुळे इथे फक्त पर्याय ए हा बरोबर आहे. मोहन इज गुड ऍट म्युझिक, ऍट मॅथमॅटिक्स, बॅड ऍट म्युझिक, ऍट मॅथमॅटिक्स. पण इथे जर वीक जर हा शब्द दिला तर मोहन इज वीक इन म्युझिक, इन मॅथमॅटिक्स असंच होणार आहे. त्यामुळे इथे नीट लक्ष द्या, गुड आणि बॅड साठी नेहमी फक्त आणि फक्त ऍटच वापरलं असतं. वीक असेल तरच फक्त इन वापरलं जात असतं. ओके, पुढचा बघा, ही अराइव्ड आफ्टरनून ऑफ 11th लास्ट मंथ. अर्थातच वार आणि तारीख म्हणजे डे आणि डेट या दोघांसाठी नेहमी, या दोघांच्या पूर्वी नेहमी ऑन हेच प्रेपोजिशन वापरलं जात असतं. फक्त नियम नीट लक्षात ठेवा. जर तुम्हाला टुडे, यस्टरडे आणि टुमॉरो हे जर तीन शब्द जर तुम्हाला दिसले आणि त्याच्यापूर्वी जर तुम्हाला प्रेपोजिशन वापरायला लागलं तर लक्षात ठेवा, इथे कधीही प्रेपोजिशन वापरायचं नसतं, कारण का हे सगळे जे आहेत ते ऍडव्हर्ब्स आहेत. ओके, आणि ऍडव्हर्ब्सच्या पूर्वी कधीही प्रेपोजिशन येत नाही. प्रेपोजिशन हे फक्त नामाच्या पूर्वी येत असतं. त्यामुळे इथे वार आणि तारीख, तारीख हे नाम आहे, त्यामुळे इथे फक्त आणि फक्त ऑनच येणार. इन, ऑफ आणि ऍट कधीच चालणार नाही. पुढचं बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे खाली फिल इन द ब्लँक आहे, त्याच्यामध्ये करेक्ट ह्याच्यामधला अल्टरनेटिव्ह कुठला आहे हे बघायचं आहे. वन ऑफ माय फ्रेंड्स, अर्थात इकडे वन आहे,
वनच्या नंतर कायम लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला ऑफ येतं त्यावेळी इथे कायमच नाम असू दे नाही तर सर्वनाम असू दे यांचं नेहमी अनेक वचनच असलं पाहिजे, दुसरं काही इकडे चालू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवायचं. आणि वन ऑफची जी काही फ्रेज असते त्याच्यानंतर मात्र इकडे ज्या वेळेला क्रियापद वापरायचं असतं त्यावेळेला ते नेहमी सिंग्युलर म्हणजे एकवचनाप्रमाणेच वापरलं जात असतं. मग आता इकडे वन ऑफ माय फ्रेंड्स अ फाईन कलेक्शन ऑफ पोस्टेज स्टॅम्प, म्हणजे माझ्या एका मित्राकडे, म्हणजे अनेक मित्र आहेत, त्या अनेक मित्रापैकी माझ्या एका मित्राकडे एक सुंदर असं पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह आहे. म्हणजे इकडे काय येणार आहे बघा, एक वचन आता सांगितल्याप्रमाणे एकवचनी पाहिजे, त्यामुळे वन साठी फक्त हॅजच येणार, हॅव चालणार नाही, हॅविंगचा काही संबंध येत नाही आणि हॅडबिनचाही काही संबंध येत नाही. ओके, शेवटचा प्रश्न बघा. आय ट्रबल विथ माय कार दीज डेज. दीज डेज हे ज्या वेळेला तुम्हाला वाक्यामध्ये दिसेल त्यावेळेला एकच कायम लक्षात ठेवायचं, एक तर तिकडे परफेक्ट प्रेझेंट वापरला जात असतो किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट वापरला जात असतो, हे कायम लक्षात ठेवायचं. कळलं, दीज डेज असेल त्यावेळेला. मग आता इकडे म्हणजे थोडक्यात मला अलीकडे किंवा या दिवसांमध्ये माझ्या कार बरोबर मला त्रास होतो हे सांगायचं आहे. मग अर्थातच इकडे फक्त हेच येणार आहे बघा, हॅव बीन एक्सपिरियन्सिंग, म्हणजे आय हॅव बीन एक्सपिरियन्सिंग ट्रबल विथ माय कार दीज डेज. इकडे नुसतं एक्सपिरियन्स सिंपल प्रेझेंट म्हणून चालणार नाही, आता सांगितल्याप्रमाणे फक्त परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटच चालतो. त्यामुळे हॅड बीन एक्सपिरियन्स पण चालणार नाही आणि हा सिंपल पास्ट आहे, म्हणजे हे परफेक्ट पास्ट आहे, हा सिंपल पास्ट आहे आणि हा सिंपल प्रेझेंट आहे. कारण हे सिंपल प्रेझेंट तर कधीच नाही चालणार, या दोन पैकीच नेहमी दीज डेजला वापरायचे असतात. काय हे कायम लक्षात ठेवा. ओके, अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये 25 प्रश्न बघितले. तुम्हाला यापुढे दररोज एक लेक्चर ज्याच्यामध्ये कमीत कमी 15 तरी प्रश्न असतील अशा प्रकारे मी दररोज प्रश्न देत जाणार आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे, की जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी सोडवायची असते आणि व्याकरणाचा उपयोग कसा करायचा असतो, त्याचबरोबर व्होकॅब्युलरी काय आहे हेही समजायला लागेल. ओके, माझं ॲप आहे सुदेश वेलापुरेज द मास्टर की टू इंग्लिश, ज्याचं लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही ते डाउनलोड करा. आणि नवीनच आता जो कोर्स लॉन्च मी करत आहे तो अतिशय म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त क वर्ग आणि ड वर्ग यांच्या लेवलचंच फक्त मी ग्रामर शिकवणार आहे. तेवढंच म्हणजे जे एमपीएससीच्या परीक्षेला खूप अवघड येतं तशा प्रकारचं ग्रामर न घेता मी एकदम सोपं घेणार आहे, की ज्याला इंग्लिश समजत नाही ना त्यालाही हळूहळू आता इंग्लिश समजायला लागेल. अशा प्रकारे मी तिकडे ते व्याकरण घेतलेलं आहे. तर मित्रांनो, खूप बेसिक पासून घेतलेलं आहे. अवश्य तो कोर्स जॉईन करा. त्याची फी फक्त 500 रुपये ठेवलेली आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.